Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नीट परीक्षेचे निकाल घोषित झालेले आहे. या परीक्षांच्या निकालामध्ये नागपुरातील सौम्या धनराज बडोले या विद्यार्थ्याने ऑल इंडिया 77वा रँक जो आहे तो प्राप्त केलेला आहे आणि कॅटेगरीमध्ये देशामध्ये याचा ऑल इंडिया रँक हा 4था आहे. खास मुंबई तक सोबत बोलण्यासाठी सौम्या बडोले आणि त्याचा कुटुंबीय आपल्या सोबत आहे बोलण्यासाठी. सौम्या, सगळ्यात पहिले तर मुंबई तक कडून तुझं खूप खूप अभिनंदन, कारण देशात 77वा रँक तू घेतलेला आहे. कॅटेगरीमध्ये तुझा रँक देशातला 4था आहे. काय भावना? मी तर रँक्स बघून खूप खुश झालेलो आहे. काल रात्री 9:30-10च्या दरम्यान रिझल्ट आला तर एकदम एक्साइटमेंट होती की काय येईल रँक्स म्हणून, नंबर्स वगैरे. आणि जसंच मी बघितलं तर मग खूप खुशी झाली. मग टीचर्सनी वगैरे कॉंग्रॅट्स केलं, पॅरेंट्सनी कॉंग्रॅट्स केलं, सगळ्या फ्रेंड्सनी कॉंग्रॅट्स केलं. तर मी खूप आनंदित आहे. एक दर्शकांना सांग की कशा प्रकारे तुझं अभ्यासाचं शेड्यूल राहायचं, कशा प्रकारे तू नीटचा हा जो अभ्यास आहे तो केला. तर 11th मध्ये आमचे क्लासेस वगैरे सकाळी व्हायचे. तर मग सकाळी क्लासेस केली आणि मग मी दुपारी थोडा रेस्ट करायचो, झोपी वगैरे जायचो. आणि मग नंतर सायंकाळी 4-5 वाजतापासनं आमची सेल्फ स्टडी सुरू व्हायची. तर मग ते रात्री कधी 1, 12 किंवा 2 वाजतापर्यंत चालू राहायची. आणि मग 12th मध्ये ते शेड्यूल कम्प्लिटली चेंज झालं. तर मग ते रात्री शिफ्ट म्हणजे सायंकाळी क्लासेस व्हायला लागली. तर मग तो शेड्यूल आमचा सेल्फ स्टडीचा सकाळी स्लॉटमध्ये शिफ्ट झाला. हे जे यश तुला मिळालेलं आहे, या यशाचं श्रेय जे आहे ते तू कोणाला देणार? कारण की जितकी मेहनत अभ्यास तू केला त्यासोबतच अन्य काही लोक असतील ज्यांचं या सगळ्याच्या मागे, या यशामागे वाटा असेल. काय सांगशील? तर सर्वात आधी मी ॲलनच्या पूर्ण फॅकल्टीला, माझे टीचर्स आणि कम्प्लीट ॲलन फॅकल्टीला मी थँक्यू बोलू इच्छितो. आणि मग त्यानंतर माझे दोघेही पॅरेंट्स, ज्यांनी मला थ्रू आउट द जर्नी, 2 वर्षाची जर्नीमध्ये खूप प्रिपेअर केलं, मेंटली आणि फिजिकली पण काळजी घेतली की मला काहीच म्हणजे आजार ना पडो आणि माझ्या त्या स्टडीजला अफेक्ट नाही व्हायला पाहिजे. तर त्यांच्यासाठी मी त्यांना पण थँक्यू करतो. नक्कीच. काय सांगशील तू की जे नीटचे विद्यार्थी आहे, जे आता भविष्यात विद्यार्थी घडणार आहे, कारण की तू जे यश प्राप्त केलेलं आहे नक्कीच कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांसाठी एक काय सल्ला तू देणार? मी आता जे मुलं नीट देतील, मी त्यांना इतकंच सांगू इच्छितो की नीटचा पूर्ण पॅटर्न चेंज झालेला आहे. आता ते ऑनलाईन सीबीटी मोडवर होईल. आणि तर म्हणजे सीबीटी मोडचा तर मला एक्सपिरियन्स नाही पर्सनली, पण ते थोडं कठीणच जाईल. आणि मी तुम्हाला इतकंच सांगू इच्छितो की जसं आता हार्डवर्क खूप ठेवा, मेहनत करायची इच्छा ठेवा. आणि जर तुमच्यात मेहनत करायची इच्छा आहे तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. नक्कीच आपण बघितलं की अत्यंत आनंदाचं वातावरण आहे. नक्कीच ही मेहनत जी आहे याची ती सार्थक लागलेली आहे. आपल्या सोबत बोलण्यासाठी कीर्ती बडोले आहेत, सौम्याची आई आहे. काय सांगाल मुलाचं घवघवीत नीट मधलं हे यश? त्याने खूप छान अभ्यास केला. म्हणजे खूप हार्ड वर्किंग आहे तो. आधीपासूनच, लहानपणापासूनच अभ्यासाची आवड आहे त्याला. जेवढंही सांगितलं त्याला की बेटा इतका तास अभ्यास करायचा आहे, तर लहानपणी पण तो ऐकत होता छान. आणि आज तो म्हणजे आईवडिलांचं ऐकणं हे त्याच्यासाठी खूप मोलाचं झालं. प्रत्येक मुलांनी आपल्या आईवडिलांचं ऐकायलाच पाहिजे. आणि ऐकलं आणि त्याने छान इतकं चांगलं यश संपादन केलं. त्याबद्दल त्याचं खूप खूप कौतुक आणि खूप खूप अभिनंदन त्याचं. तसंच प्रत्येक पावलावर, प्रत्येक यश त्याचं, जे पण काही त्याच्या इच्छा आहेत त्या सगळ्या त्याच्या पूर्ण होत अशीच अपेक्षा करते. आणि तो एक चांगला डॉक्टर बनून समाजसेवी डॉक्टर बनावं अशी माझी खूप इच्छा आहे. जे पण दीनदुबळे गरीब लोक आहेत त्यांची त्यांनी सेवा करावी अशी इच्छा आहे माझी. धन्यवाद. नक्कीच बघितलं आपण. आपल्या सोबत बोलण्यासाठी सौम्याचे वडील आहेत धनराज बडोले. नक्कीच मुलाच्या यशामध्ये आई वडिलांचा वाटा असतोच, यात शंका नाही. काय प्रतिक्रिया, काय भावना? मला तर खूप चांगलं वाटत आहे. सुरुवातीला मला असं वाटायचं की मी डॉक्टर नाही बनू म्हणजे नाही बनलो, पण माझ्या मुलाने तरी बनायला पाहिजे. त्यामुळे माझा मुलगा मनापासून
त्याला जेव्हा मी मार्गदर्शन करत होतो त्यांनी मनापासून अभ्यास केला आणि त्या अभ्यासाचं श्रेय आज आम्हाला मिळालेलं आहे. त्यांनी नियोजनबद्ध अभ्यास केला. विशेष म्हणजे आपण अभ्यास कसा करतो याला महत्त्व नसून त्याचं नियोजन कसं असते त्याला खूप महत्त्व आहे. जेव्हा व्यक्ती नियोजन करून पुढे जातो तर नक्की यश हे त्याच्या जवळ पोहोचत असते. त्या पद्धतीने त्यांनी नियोजन केलं, आमचं मार्गदर्शन त्यांनी ऐकलं आणि घराचं वातावरण आम्ही असं ठेवलं की जेणेकरून जे त्याला त्याच्या अभ्यासाला खूप पोषक असेल त्या हिशोबाने त्यांनी व्यवस्थित अभ्यास केला आणि त्याला नीटमध्ये चांगला स्कोर मिळालेला आहे. त्याबद्दल आम्ही खूप खुश आहोत. आम्हाला खूप आनंद आहे की माझ्या फॅमिलीमध्ये पहिला डॉक्टर होत आहे तो. नक्कीच आपण बघितलं नागपूरचा सौम्या धनराज बडोले हा ऑल इंडिया रँकिंगमध्ये 77वा याला नीटच्या परीक्षेमध्ये निकाल जो जाहीर झाला त्यामध्ये आलेला आहे आणि कॅटेगरीमध्ये याचा ऑल इंडिया रँकिंग हा चौथा आहे. कुठेतरी दिल्ली एम्स या ठिकाणी ऍडमिशन घेऊन आता वैद्यकीय सेवेमध्ये दीनदुबळ्या गरिबांची सेवा करण्याचं एक जे एम आहे, एक ध्येय आहे ते याचं आहे. मुंबई तक सोबत खास बोलण्यासाठी सौम्या आणि त्याचं हे कुटुंब उपस्थित होतं. नागपूरहून कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह योगेश पांडे, मुंबई तक.